सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा। आपल्या आजच्या व्हिडिओला टायटलच आहे टाळ आणि चाळ यांचा अनोखा संगम। कारण आपण बघितलं असेल बंधू भगिनींनो, जेव्हा दौंड तालुक्याच्या आसपास वारी जाते, दिंड्या जातात, तेव्हा त्या ठिकाणी असलेले कला केंद्र असतील किंवा लोककलावंत असतील, त्या गणिका असतील किंवा नृत्यांगना असतील, तर त्या वारीमध्ये चालून चालून थकलेल्या लोकांसाठी त्यांच्या नृत्याचा आविष्कार त्या ठिकाणी करतात, त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात, जेणेकरून यांना थोडासा हलकं वाटावं, यांचा थकवा निघून जावा। बऱ्याच जणी त्यांचे पाय चेपून देतात। अशा पद्धतीची सेवा ते त्यांच्या वतीनं देत असतात बऱ्याच ठिकाणी। कालही आपण बघितलं असेल तर वारीमधले काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तसे की, आणि मग लोकांना प्रश्न पडतो की चाळ आणि टाळ म्हणजे हे असं कसं काय, याचा काय संबंध असू शकतो। तर ही महाराष्ट्राला लाभलेली एक अनोखी परंपरा आहे आणि जुनी आहे, बरीच जुनी आहे। कारण आपण जर बघितलं तर ह्या दोन्हींमध्ये खूप फरक आहे। कारण आपण जे टाळावरचं नृत्य म्हणतो त्याच्यामध्ये मग फुगडी आली, त्याच्यामध्ये पावली आली, आणि टाळाच्या तालावर जे नृत्य आपण करतो ते अतिशय म्हणजे आपण काय म्हणतो साध्या पद्धतीनं केलं जाणारं, ज्याच्यामध्ये कुठलेही अश्लील हावभाव नाहीत आणि शांत रस त्यामधून आपल्याला दिसून येतो। पण त्याच उलट आपण पाहिलं तर ह्या ज्या गणिका आहेत, ह्या ज्या नृत्यांगना आहेत, तर त्यांचं जे नृत्य असतं म्हणजे चाळाच्या म्हणजे घुंगराच्या बोलावरचं जे नृत्य असतं ते मात्र अतिशय शृंगारिक असतं। त्यानंतर त्याची भाषा तशी असते, त्यामध्ये हावभाव त्यांचे तसे असतात। पण तरी सुद्धा पंढरीच्या वाटेवर जेव्हा ह्या पद्धतीचा दोन्हींचा संगम होतो, टाळ आणि चाळ, त्यावेळी आपल्याला दिसून येईल की हे दोन्हीही स्वतःची मर्यादा अतिशय चांगल्या पद्धतीने पाळतात। कारण चाळाचा जो उल्लेख आपण बघितला किंवा तर आपल्या असं लक्षात येईल की नामदेवरायांचे अगदी जुने फोटो जर आपण बघितले तर त्यांच्या गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळी आणि एका पायामध्ये चाळ आहे, म्हणजे एका पायामध्ये घुंगरं आहेत। अशा नामदेवरायांचे असे जुने फोटो सुद्धा आहेत। म्हणजे घुंगरांचा, चाळाचा आणि टाळाचा संबंध आहे किंवा नाही हे आपण असं म्हणू शकतो। कारण बऱ्याच लोकांनी ते खोडून सुद्धा काढलेला आहे की हा जो फोटो आहे तो चुकीचा आहे। पण आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात ह्याही पद्धतीने ही परंपरा पाळली जाते। आपण जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की जेव्हा दौंड तालुक्याच्या पुढे पुढे ह्या दिंड्या जातात तेव्हा ह्या ज्या गणिका आहेत, नृत्यांगना आहेत, त्या स्वतःचं नृत्य त्या ठिकाणी सादर करतात, लावण्या सादर करतात आणि वारीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचं मनोरंजन व्हावं हा एकच उद्देश त्यामध्ये असतो। आणि त्या दोघंही म्हणजे चाळही आणि टाळही या ठिकाणी स्वतःची मर्यादा निश्चित पाळतात। कारण असं म्हणलेलं आहे आपल्या संतांनी की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्येही सेवावी, म्हणजे पथ्येही ठेवायलाच पाहिजेत। कारण तुम्ही विठ्ठल मात्रा, जसं आपण एखादी मात्रा म्हणतो ना, हे औषध घ्या, तुम्हाला हे पथ्य पाळावं लागेल, त्याच पद्धतीनं मग की तुम्ही एकदा का विठ्ठल नामाचं औषध घेतलंय किंवा एकदा का विठ्ठल स्वीकारला तर तुम्हाला अनेक पथ्य पाळावे लागतात। आणि मग त्याच पद्धतीने या ठिकाणी ते पथ्य काटेकोरपणे पाळले जातात आणि मग ते त्यांची कला सादर करतात। आणि हे टाळ जो आहे तो मात्र तिथे स्तब्ध बसलेला आपल्याला दिसतो। बऱ्याच वेळा त्या ठिकाणी जुगलबंदी सुद्धा दिसते, म्हणजे टाळ आणि चाळ यांची जुगलबंदी सुद्धा होते। मागच्या काही म्हणजे अनेक वर्षापासून ह्या परंपरा सुरू आहेत की वारकऱ्यांसमोर लावणीचा कार्यक्रम किंवा लावण्या सादर केल्या जातात आणि त्यातून फक्त वारकऱ्यांचं मनोरंजन व्हावं। कुठलेही अश्लील हावभाव त्या ठिकाणी नसतात, अश्लील गीतं त्या ठिकाणी नसतात। उलट धनी मलाही दाखवा ना, विठुरायाची पंढरी वगैरे अशा पद्धतीचे गीतं त्या ठिकाणी घेतले जातात। आणि दोन्हीकडूनही या गोष्टीचं, वारीचं पावित्र्य भंग पावणार नाही याची आतोनात काळजी घेतली जाते। पण हे जे म्हणजे टाळ आणि चाळ ह्यांचा जो संगम आहे तो सुद्धा आपल्याला वारीमध्ये बघायला मिळतो की एकीकडे आपण बघितलं तर घुंगरू
म्हणजे आपण पाहिलं की घुंगरू म्हणलं की आपल्या मनामध्ये शक्यतो वाईटच विचार येतात किंवा त्याचा संबंध हा वाईटच गोष्टीशी जोडला जातो. पण वारीमध्ये मात्र तसं नाही. वारीमध्ये टाळ आणि चाळ यांचा संगम सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तिथे कुठलीही अश्लीलता, कुठलंही गैरवर्तन तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर कधीच बघायला मिळणार नाही. अनेक वर्षांची ही जी परंपरा आहे ती महाराष्ट्रामध्ये आजही चालू आहे आणि आत्तासुद्धा ती पाळली जाते. आणि हे एक महाराष्ट्राच्या वारीचं, हे पंढरपूरच्या वारीचं एक अनोखं आणि वेगळं असं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. या ठिकाणी थांबूयात. रामकृष्ण हरी.